लोकशाही मार्गाने विरोध करा, शिवराळ भाषा ही आपली संस्कृती नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता जेनझीजकडनं या विरोधामध्ये त्यांच्या वक्तव्याविरोधामध्ये प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। जेनझीज कठीण प्रश्न विचारतात आणि जेनझीने भारताला बदनाम केलं नाही तर भारताला योग्य मार्गावर आणण्याचं काम केलं असं जेनझीच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे। तर काही वेळापूर्वी सुषमा अंधारे यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। रामदेव बाबा यांनी योग सोडून योगाचा धंदा केला, त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य करू नये असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। आपण पाहतोय गेल्या महिनाभरापासून संपूर्ण भारतामध्ये जेनझीजने जे आंदोलन सुरू केलं त्याचे सगळीकडे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। संसदेमध्ये असेल, रस्त्यावरती असेल, प्रत्येक शहरामध्ये असेल, संसदेमध्ये असतील, अशा सगळ्याच पातळ्यांवरती आता हे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। आणि यातच 2 दिवसांपूर्वी खासदार कंगना रनौत हिने त्यांनी गटार छाप म्हणत जेनझींना लक्ष्य केलं होतं आणि त्या पाठोपाठ आता रामदेव बाबा यांनी देखील जेनझीजने भारताला बदनाम केलंय असं वक्तव्य करत यात भर टाकली आहे। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीपजी, आपण पाहतोय की आणखी एक वादग्रस्त वक्तव्य रामदेव बाबांकडनं समोर आलंय, काय म्हणाल? मला असं वाटतं ज्या पद्धतीचं जेनझीचं आंदोलन झालेलं आहे त्यामुळे भाजप समर्थक जे अंधभक्त आहेत ते पिसाळलेले आहेत आणि त्या पिसाळलेल्या भूमिकेतनंच किंवा भावनेतनंच या प्रकारची वक्तव्य येत आहेत। नक्कीच धन्यवाद संदीपजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। पण पाहतोय की जेनझीजने जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनावरून आता अनेकांनी वक्तव्य करायला सुरुवात केली आहे आणि रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे आता सगळ्याच पातळ्यांवरती संताप व्यक्त केला जातोय। विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने विरोध करा, शिवराळ भाषा ही आपली संस्कृती नाही। जेनझीजने जंतर मंतरवर एकत्र येत ज्या पद्धतीचं आंदोलन केलं त्यामुळे जेनझीजने भारताला बदनाम केलं असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय।